मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. 33 वर्षीय प्राध्यापक आलोक कुमार सिंग यांच्या पोटात धारदार हत्याराने वार करून आरोपी फरार झाला होता. काय आहे नेमकं कारण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. प्राध्यापक आलोक कुमार सिंग हे एका खासगी महाविद्यालयात शिकवत होते. ते दररोज संध्याकाळी ट्रेनने प्रवास करत असत. आरोपी ओमकार शिंदे हा देखील याच ट्रेनने प्रवास करत असे. तो याच लोकलने मालाड ते चर्नी रोड असा प्रवास करतो. मालाड स्टेशन येण्यापूर्वी आलोक आणि ओमकार यांच्यामध्ये वाद झाला. उतरण्यासाठी आलोक सिंग यांना पुढे सरकण्यासाठी आरोपी शिंदे ढकलत होता. पण पुढ्यात महिला उभी असल्यामुळे आलोक सिंग यांनी धक्का मारू नको अशा सूचना केल्या. या किरकोळ वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्यानंतर ओमकारने बघून घेतो अशी धमकी दिली. रेल्वे स्टेशनवरील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की रेल्वे स्थानकात ट्रेन येताच आरोपी ओमकार शिंदे हा ट्रेनमधून खाली उतरतो. त्यानंतर तो खिशातून चिमटा काढतो आणि प्राध्यापकाच्या पोटात खुपसतो. चिमटा इतका धारदार होता की प्राध्यापकांना वेदना सुरू होतात. त्यानंतर त्या आरोपीला पकडा असे ओरडू लागतात. तेवढ्यात आरोपी ओमकार हा फरार होतो. त्या पकडण्याचा रेल्वे स्थानकातील लोकांनी प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत तो तेथून पळून गेला. आलोक यांना रेल्वे स्थानकातील लोकांनी वेदना होत असल्यामुळे बसवल्याचे चित्र दिसत आहे. घडलेला प्रकार पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आलोक यांना रुग्णालयात ताडीने दाखल केले, पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा तपास सुरू केला. त्यांनी हत्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. तिरसीमध्ये दुसऱ्या दिवशी गुन्हा उघडला. आरोपी ओमकार शिंदे हा गुन्हेगार आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांनी आरोपीला अटक केली आहे.